Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 43 of chapter number 11 circle from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 79 वर प्रॅक्टिस सेट 43 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. अतिशय छोटूसा असा हा प्रॅक्टिस सेट आहे आणि हे सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. सर्कलच्या काही बेसिक कन्सेप्ट्स व्यवस्थित समजून घेतल्या की हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला खूप इझिली सॉल्व्ह करता येणार आहेत. आणि अशा प्रकारचा कोणताही क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये जर सॉल्व्ह करायला आला तर खूप इझिली तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता आणि फुल मार्क्स मिळवू शकता. चला आपण त्या बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात आणि मग हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. सो आर्क ऑफ द सर्कल. टेक्स्टबुकमध्ये बँगलचे एक्झाम्पल दिलेले आहे. ही एक बांगडी आहे. ती बांगडी मधून तुटली. पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोन पॉईंटच्या मधून तुटली. तुटल्यानंतर या बांगडीचे अशा प्रकारे दोन पीसेस तयार झालेले आहेत. मग सर्कलच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले, लक्षात घ्या सर्कलच्या दृष्टिकोनातून आपण काय म्हणतोय, कारण बांगडी कशी असते, सर्क्युलर असते की नाही. मग सर्कलच्या दृष्टिकोनातून आपण जर या बांगडीकडे पाहिले, आता या बांगडीचे जे दोन पीसेस झालेले आहेत त्या दोन्ही पीसेसकडे पाहिले तर आपण या वरच्या पीसला काय म्हणणार, आर्क ऑफ द सर्कल, आणि या खालच्या पीसला काय म्हणणार, याला सुद्धा आर्क ऑफ द सर्कल असेच म्हणणार. आलं लक्षात? चला आता आपण प्रॉपर सर्कल घेऊयात आणि समजून घेऊयात. या सर्कलवर इथे हे दोन पॉइंट्स घेतले आणि हे दोन्ही पॉइंट्स अशा प्रकारे जॉईंट केलेले आहेत. पॉइंट ए आणि पॉइंट बी जॉईंट केल्यानंतर ही जी लाईन तयार झालेली आहे या सर्कलवर, याला काय म्हणतात, याला कॉर्ड ऑफ द सर्कल असे म्हणतात. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, हो की नाही. सो द कॉर्ड ए बी डिवाइड्स द सर्कल इंटू 2 पार्ट्स. आता या कॉर्डमुळे सर्कलचे 2 पार्ट्स तयार झालेले आहेत. मग हा जो वरचा पार्ट आहे सर्कलचा, याला काय म्हणतात, आत्ताच आपण पाहिले बांगडी तुटल्यानंतर सर्कलचा आर्क तयार होतो की नाही. सो हा आहे सर्कलचा आर्क, आर्क ए बी. आणि हा खालचा, हा सुद्धा सर्कलचा आर्कच आहे. यांना नाव कसं देणार, पॉइंट ए आणि पॉइंट बी या दोन पॉइंटच्या मधून आर्क्स तयार झालेले आहेत की नाही. त्यामुळे यांना नाव देते वेळी आपण काय करतो, हा जो वरचा आर्क आहे त्या आर्कवर कुठेही एक पॉइंट घेतो, त्याला नाव देतो. इथे वाय हे नाव दिलेलं आहे. मग या आर्कला आपण काय नाव देणार, आर्क ए वाय बी और आर्क बी वाय ए. आणि हा जो खालचा आर्क आहे यावर सुद्धा एक आपण पॉइंट घेतलेला आहे, तिथे एक्स नाव दिलेलं आहे. मग या संपूर्ण आर्कचे काय नाव झाले, आर्क ए एक्स बी और वी कॅन से आर्क बी एक्स ए. आता इथे तुमच्या असं लक्षात येत असेल की या कॉर्डमुळे हे जे आर्क्स तयार झालेले आहेत, आर्क ए वाय बी आणि आर्क ए एक्स बी, हे दोन्हीही सारखे तयार झालेले आहेत का आर्क्स? नाही. एक आर्क मोठा आहे तर एक आर्क छोटा आहे. मग जो आर्क मोठा आहे त्याला काय म्हणणार, मेजर आर्क. आणि जो आर्क छोटा आहे, आर्क ए एक्स बी, त्याला काय म्हणणार, मायनर आर्क. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. इफ 2 आर्क्स ऑफ अ सर्कल हॅव कॉमन एंड पॉइंट्स and the arcs make one complete circle, the arcs are said to be corresponding arcs. लक्षात घ्या. आता हे दोन्ही आर्क्स, आर्क ए वाय बी आणि आर्क ए एक्स बी, या दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट्स कोणते आहेत, ए बी, हो की नाही. आर्क ए वाय बी चे एंड पॉइंट्स ए बी आणि आर्क ए एक्स बी चे एंड पॉइंट्स ए बी. दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट हे कॉमन आहेत आणि या दोन्ही आर्क्समुळे एक कंप्लीट सर्कल तयार होतोय, हो ना. मग अशा प्रकारच्या आर्क्सला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग आर्क्स. हे पहा, पुन्हा एकदा समजून घ्या. सर्कलवरील कोणत्याही 2 पॉइंट्समुळे सर्कलचे 2 आर्क्स तयार होतात. त्यातील छोट्या आर्कला म्हणतात मायनर आर्क, तर मोठ्या आर्कला म्हणतात मेजर आर्क. आता मला सांगा, यातील मायनर आर्क कोणता आहे आणि मेजर आर्क कोणता आहे. आता या आर्क्सला नाव देण्यासाठी आपण इथे पॉइंट्स घेऊयात. आता सांगा, मायनर आर्क कोणता आणि मेजर आर्क कोणता. आर्क ए सी बी आहे मायनर आर्क, तर आर्क ए डी बी आहे मेजर आर्क. आता करस्पॉन्डिंग आर्क्स कोणते आहेत, तुम्हाला माहीत आहे. करस्पॉन्डिंग आर्क्स कोणाला म्हणतात, ज्या आर्क्सचे एंड पॉइंट्स हे कॉमन असतात आणि ज्यांच्यामुळे एक संपूर्ण सर्कल तयार होतो त्यांना करस्पॉन्डिंग आर्क्स असे म्हणतात, बरोबर. मग आता इथे आर्क ए सी बी आणि आर्क ए डी बी आहेत करस्पॉन्डिंग आर्क्स.
आता हे पहा, इथे आणखी एक सर्कल घेऊयात. हा सर्कलचा सेंटर पॉईंट आहे ओ आणि सर्कलवर हे 2 पॉईंट्स घेऊयात. आता या 2 पॉईंट्समुळे सुद्धा सर्कलचे 2 आर्क्स तयार झालेले आहेत. पण हे 2 आर्क्स कसे आहेत हे पहा. आपण जर या 2 पॉईंट्सला, पॉईंट ए आणि पॉईंट बी ला जर जॉईंट केले तर एक डायमीटर तयार होतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की डायमीटरमुळे सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. मग या 2 पॉईंट्समुळे जे सर्कलचे आर्क्स तयार होतील ते सुद्धा इक्वल आर्क्स असतील, बरोबर. मग अशा इक्वल आर्क्सला सेमी सर्क्युलर आर्क्स असे म्हणतात. आता आपण पाहूया की सेंट्रल अँगल म्हणजे काय. आता इथे तुम्हाला एक सर्कल दिसतो. या सर्कलवर एक अँगल दिसत आहे. मला सांगा, अँगल AOB चा वर्टेक्स कोणता आहे? तुम्ही म्हणाल किती इझी आहे, वर्टेक्स O आहे. मग अँगल AOB चा हा जो वर्टेक्स आहे, वर्टेक्स O, तो या सर्कलचा सेंटर आहे, बरोबर. मग ज्या अँगलचा वर्टेक्स सर्कलचा सेंटर असतो त्याला सेंट्रल अँगल असे म्हणतात. किती इझी आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, अन अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. आता इथे या सर्कलवर आपण आणखीन एक अँगल ड्रॉ करूया. मला सांगा, या अँगलला आपण सेंट्रल अँगल म्हणणार का? नाही म्हणणार, कारण या अँगलचा जो वर्टेक्स आहे तो सर्कलचा सेंटर पॉईंट नाही आहे, बरोबर. सर्कलचा सेंटर नाही आहे. मग याला आपण सेंट्रल अँगल नाही म्हणणार. कोणाला सेंट्रल अँगल म्हणायचं? अन अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. चला, आता आपण पाहूयात की सर्कलचा आर्क कसा मेजर करायचा. सो हा एक सर्कल आपण ड्रॉ करूयात, सेंटर O, आणि इथे या सर्कलच्या एजवर हे 2 पॉईंट्स घेऊयात. हे 2 पॉईंट्स घेतल्यामुळे इथे सर्कलचा आर्क तयार झालेला आहे. आपण या आर्कला आर्क RP असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा या आर्कवर आणखी एक पॉईंट घेऊन त्याला नाव देऊयात Q, आणि या आर्कला आपण आर्क RQP असं सुद्धा म्हणू शकतो. आता आपल्याला हा आर्क RP मेजर करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण एखादी लाईन मेजर करतो, एखादा अँगल मेजर करतो, त्याचप्रमाणे सर्कलचा आर्क सुद्धा मेजर करता येतो. कसा मेजर करायचा? खूप इझी आहे. सर्कलचा हा जो सेंटर पॉईंट आहे, या सेंटर पॉईंट पासून पॉईंट R पर्यंत एक लाईन ड्रॉ करायची. हे पहा, अशा प्रकारे. तसेच हा जो सेंटर आहे सर्कलचा O, तिथून पॉईंट P पर्यंत एक लाईन और रे ड्रॉ करायचा. आता काय झालं, इथे एक अँगल तयार झाला की नाही. हा अँगल प्रोट्रॅक्टरच्या मदतीने मेजर करायचा. हे पहा, किती आहे मेजरमेंट या अँगलचे? तर 70 डिग्री. सो इथे हा जो अँगल, सेंट्रल अँगल आपण इथे ड्रॉ केलेला आहे, याचे मेजर आहे 70 डिग्री. सो अँगल ROP किती आहे? और POR, वी कॅन से POR ऑल्सो. सो मेजर ऑफ अँगल POR इज इक्वल टू 70 डिग्री. जर हा सेंट्रल अँगल POR 70 डिग्री आहे, तर हा जो आर्क आहे, आर्क RQP, हा सुद्धा 70 डिग्रीचाच असणार. आलं लक्षात? आर्क कसा मेजर करायचा. चला, आता आपण पाहूयात की सर्कलला कसे मेजर करायचे. आपण पाहिले आर्कला कसे मेजर करायचे. काय करायचं, आर्कच्या एंड पॉईंट्सवरून सर्कलच्या सेंटरपर्यंत लाईन्स ड्रॉ करायच्या. त्यामुळे सेंट्रल अँगल तयार होतो. मग त्या सेंट्रल अँगलचे जितके मेजर असते तितक्याच मेजरचा तो आर्क असतो. ही गोष्ट लक्षात आली. आता सर्कलला कसे मेजर करणार. मग इथे या सर्कलचा रेडियस आहे OB. आता या रेडियसला जर आपण अँटी क्लॉकवाईज मूव्ह केलं, टर्न केलं, तर काय होतो, एक कंप्लीट अँगल तयार होतो, बरोबर. आणि कंप्लीट अँगलचे मेजर किती असते? 360 डिग्री, हो ना. म्हणजे संपूर्ण या सर्कलचे मेजर किती होणार? 360 डिग्री. किती इझी आहे. आता आणखी एक प्रकारे आपण पाहू शकतो की सर्कलचे मेजर 360 डिग्री कसे काय येते. हे पहा, आता इथे हा प्रोट्रॅक्टर घेतला, असा आपण या रेडियसवर ठेवल्यावर किती येतं? हाफ सर्कल किती आहे? 180 डिग्री. हाच प्रोट्रॅक्टर आपण आणखी टर्न करून ठेवला तर किती आलं? पुन्हा 180 डिग्री.
वरती 180 डिग्री, खाली 180 डिग्री, 180 डिग्री प्लस 180 डिग्री 360 डिग्री. बरोबर. म्हणजे संपूर्ण सर्कल हा किती डिग्रीचा असतो? द मेजर ऑफ द कम्प्लीट सर्कल इज 360 डिग्री. इथे पहा, हा आहे सेमी सर्क्युलर आर्क. मग या सेमी सर्क्युलर आर्कचे मेजर किती असणार? जर सर्कलचे मेजर 360 डिग्री आहे तर सेमी सर्क्युलर आर्कचे 180 डिग्रीच असणार. बरोबर. हे पहा, आता इथे हा सेमी सर्क्युलर आर्क आहे. आर्क ए सी बी और वी कॅन से आर्क बी सी ए. याचे मेजर किती असणार? प्रोट्रॅक्टर घेऊन आपण पाहूयात. हे पहा, इथून 0 पासून स्टार्ट केले, त्यानंतर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 असं करत करत इथे 180 डिग्री. सो सेमी सर्क्युलर आर्क 180 डिग्रीचा असतो. मुलांनो, आपण अभ्यासले की आर्क कसा मेजर करायचा. मग आपण पाहिले की संपूर्ण सर्कल हा 360 डिग्रीचा असतो आणि सेमी सर्क्युलर आर्क 180 डिग्रीचा असतो. आता आपण अभ्यास करूयात की मायनर आर्क आणि मेजर आर्क यांना कसे मेजर करायचे. आता इथे हा सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर पॉइंट आहे O. या सर्कलवर आपण अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ करूया. इथे पॉइंट P आणि पॉइंट R या 2 पॉइंट्समुळे या सर्कलचे 2 आर्क्स तयार झालेले आहेत. आर्क PNR आणि आर्क PQR. बरोबर. यातला आर्क PNR हा मायनर आर्क आहे, तर आर्क PQR हा मेजर आर्क आहे. माहिती आहे ना, आठवते ना तुम्हाला मायनर आर्क म्हणजे काय आणि मेजर आर्क म्हणजे काय? जो छोटा आर्क असतो त्याला मायनर आर्क म्हणतात आणि जो मोठा आर्क असतो त्याला मेजर आर्क असे म्हणतात. सो इथे आर्क PNR हा कसा आर्क आहे? मायनर आर्क. याला कसे मेजर करायचे? जसं आपण जनरली आर्क मेजर करतो. आता इथे या आर्कचे जे एंड पॉइंट्स आहेत तिथून आपण या सेंटर पॉइंट पर्यंत, सर्कलच्या सेंटर पॉइंट पर्यंत लाईन ड्रॉ केली. आता इथून पुन्हा अशा प्रकारे लाईन ड्रॉ करूया. काय तयार झाला? सेंट्रल अँगल तयार झाला. आता या सेंट्रल अँगलला प्रोट्रॅक्टरच्या मदतीने अशा प्रकारे आपण मेजर करायचे. किती आले? 70 डिग्री. सो हा सेंट्रल अँगल झाला 70 डिग्रीचा. So here we can say central angle POR is equal to 70 degree. Then measure of angle PNR is equal to 70 degree. जर central angle POR 70 डिग्रीचा आहे तर आर्क PNR हा सुद्धा 70 डिग्रीचाच असणार आहे. आता हा जो मायनर आर्क आहे, मायनर आर्क PNR, याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे? आपण पाहिलं करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे काय? असे आर्क्स की ज्यांचे एंड पॉइंट्स हे सेम आहेत आणि त्या 2 आर्क्समुळे एक सर्कल कंप्लीट होतंय. आता इथे पहा, आर्क PNR याचे एंड पॉइंट्स आणि आर्क PQR याचे एंड पॉइंट्स सेमच आहेत ना. PR म्हणजे हे दोन्हीही करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत. बरोबर. आता इथे हा मायनर आर्क आहे, आर्क PNR. मग मेजर आर्क कोणता आहे? तर आर्क PQR हा मेजर आर्क झाला. मग मेजर आर्कला कसे मेजर करायचे? जर मायनर आर्क 70 डिग्रीचा आहे तर मेजर आर्क किती डिग्रीचा असेल? आपण पाहिले होते संपूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा. बरोबर. मग यातला हा जो मायनर आर्क आहे, आर्क PNR हा 70 डिग्रीचा आहे. मग मेजर आर्क किती डिग्रीचा असणार? कसे फाइंड आउट करणार? इथे आपल्याला फॉर्म्युला मिळतो की नाही? कोणता? हे पहा, मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. मेजर आर्क चे मेजर कसे आपण फाइंड आउट करणार? संपूर्ण सर्कल 360 डिग्री मायनस याचा मेजर आर्कचा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे मायनर आर्क त्याचे मेजर. चला तर मग करूयात आपण सबट्रॅक्शन. 360 डिग्री मधून 70 डिग्री सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला किती मिळतात? 290 डिग्री. सो हा जो मेजर आर्क आहे, मेजर आर्क PQR किती डिग्रीचा आहे? 290 डिग्रीचा. किती इझी आहे, हो की नाही?
सो या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 43 सॉल्व्ह करायला घेऊयात. आणि अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन्स आता एक्झाममध्ये आले तरी तुमच्याकडून चूक होणार नाही. चला, सो फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. चूज द करेक्ट ऑप्शन. इफ आर्क AXB and arc AYB are corresponding arcs and measure of arc AXB is equal to 120 degree, then measure of arc AYB is equal to dash. आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिला. कोणता फॉर्म्युला पाहिला? मेजर ऑफ अ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आता इथे आपल्याला आर्क AYB चे मेजर फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्याकडे मायनर आर्कचे मेजर आहे. चला तर मग सबट्रॅक्शन करूयात. 360 डिग्री मधून आपण मेजर ऑफ आर्क AXB किती दिलेला आहे? 120 डिग्री. सबट्रॅक्ट करूयात. सो 360 डिग्री मायनस 120 डिग्री सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते? 240 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ आर्क AYB इज इक्वल टू किती आलं? 240 डिग्री. बरोबर. सो थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. सम आर्क्स आर शोन इन द सर्कल विथ सेंटर O. Write the names of the minor arcs, major arcs and semicircular arcs from among them. आता इथे आपण या सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर केलेल्या आहेत की मायनर आर्क म्हणजे काय, मेजर आर्क्स म्हणजे काय आणि सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजे काय. बरोबर. आता इथे QR काय आहे? QR डायमीटर आहे. चला तर मग या डायमीटरमुळे जे सेमी सर्क्युलर आर्क्स तयार झालेले आहेत ते इथे आधी राईट करून घेऊयात. सो डायमीटर QR मुळे हा एक आर्क तयार झालेला आहे. आर्क QP आर्क किंवा आपण याला आर्क QX आर्क असंही म्हणू शकतो. आता इथे लक्षात घ्या, प्रत्येकाचं आन्सर हे वेगळं वेगळं येऊ शकतं. बरोबर. कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण या आर्क्सला नाव देऊ शकतो. त्यामुळे इथे आन्सर्स हे डिफरंट असू शकतात. सो फर्स्ट आर्क इथे राईट करून घेऊयात आपण. आर्क QPR आणि सेकंड आर्क इथे तयार झालेला आहे सेमी सर्क्युलर QYR और वी कॅन से आर्क RYQ राईट करून घेऊयात. QYR. आता आपण नेक्स्ट आर्क्स पाहूयात. आता हे पहा, सेमी सर्क्युलर तर सगळे संपले कारण की सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजे काय? डायमीटरमुळे तयार झालेला. बरोबर. सेम इक्वल असतात. हे पहा, आता इथे QP हे 2 पॉईंट्स आहेत. या 2 पॉईंट्सला जॉईन केलेले आहे. म्हणजे ही सर्कलची काय झाली? कॉर्ड. या कॉर्डमुळे 2 आर्क्स तयार झालेले आहेत. इथे हा एक आर्क तयार झालेला आहे आणि हा एक आर्क तयार झालेला आहे. बरोबर. मग हा कसा आर्क आहे? छोटा आहे. छोट्या आर्कला काय म्हणतात? मायनर आर्क. मोठ्या आर्कला काय म्हणतात? मेजर आर्क. चला तर मग मायनर आर्क राईट करूयात. QXP आणि इथे हा मेजर आर्क. याला आपण बऱ्याच प्रकारे नाव देऊ शकतो. आर्क QYP और आर्क QRP किंवा PRQ किंवा PYQ अशाही प्रकारे आपण या आर्कला नाव देऊ शकतो. इथे आपण राईट करूयात QRP. आता हे पहा, इथे हा एक आर्क आहे. बरोबर. आर्क QS. याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे? याचा करस्पॉन्डिंग आर्क हे पहा, हा आहे. बरोबर. म्हणजे हा झाला मायनर आर्क आणि हा आर्क QYX कोणता झाला? मेजर आर्क. चला इथे राईट करून घेऊयात. आर्क QS आणि मेजर आर्कचे नाव इथे राईट करूयात QYX. QYX किंवा याला आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे नाव देऊ शकतो. QRX किंवा QPX. कारण या आर्कवर, आर्क QX वर बरेच पॉइंट्स आहेत म्हणून आपण याला बऱ्याच प्रकारे नाव देऊ शकतो. इथे आपण राईट केलेलं आहे आर्क QYX. फक्त जे एंड पॉइंट्स आहेत ते व्यवस्थित राईट करायचे आहेत. चला नेक्स्ट मायनर आर्क कोणता येणार? आता हे पहा, इथे आधी आपण हा घेतला होता की नाही QX. आता त्याच्या पुढचा घेऊयात XP. हा झाला मायनर आर्क आणि मेजर आर्क कोणता होणार? मग हे 2 एंड पॉइंट्स सेम ठेवायचे. हे पहा, अशा प्रकारे हा झाला मेजर आर्क. चला इथे राईट करून घेऊयात. मायनर आर्क XP आणि मेजर आर्क याला सुद्धा आपण बऱ्याच प्रकारे नाव देऊ शकतो. हो की नाही? हे एंड पॉइंट्स आहेत. XP हे एंड पॉइंट्स आहेत आणि या आर्कवर बरेच पॉइंट्स आहेत. मग आपण कोणत्याही प्रकारे याला नाव देऊ शकतो. फक्त एंड पॉइंट्स हे सेम ठेवायचे. सो
आर्क एक्स वाय पी. नेक्स्ट पाहूयात. हे पहा, आता हा नेक्स्ट होणार मायनर आर्क एक्स पी आर. आता हा मायनर आर्क कसा, जर आपण हे दोन पॉइंट्स एक्स आर या दोन पॉइंट्सला जर जॉईंट केलं तर कॉर्ड तयार होणार की नाही या सर्कलची, बरोबर. मग हा हाफ होतोय का, नाही, कॉर्ड तयार होतीये एक्स आर. म्हणजे हा काय झाला, मायनर आर्क झाला. तर याचा जो करस्पॉन्डिंग आर्क आहे तो हा मेजर आर्क. चला इथे राईट करून घेऊयात. मायनर आर्क एक्स पी आर आणि मेजर आर्क एंड पॉइंट्स काय आहेत एक्स आर, ते सेम ठेवायचे आणि बाकी तुम्ही कसंही नाव देऊ शकता. सो आर्क एक्स वाय आर किंवा तुम्ही एक्स क्यू आर असं सुद्धा म्हणू शकता. चला नेक्स्ट पाहूयात. आता इथे हा आहे नेक्स्ट मायनर आर्क. इथे सुद्धा हे पहा, आपण अशी लाईन मारली की कॉर्ड तयार होते, बरोबर. सो हा काय झाला मायनर आर्क आणि इकडे हा मेजर आर्क. सो आर्क पी आर मायनर आर्क आणि आर्क पी वाय आर. पी वाय आर यालाच तुम्ही पी एक्स आर म्हणू शकता, पी क्यू आर म्हणू शकता, काही राईट करू शकता. फक्त एंड पॉइंट्स सेम ठेवायचे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट आर्क कोणता होणार, हा अशा प्रकारे पी आर वाय. हा झाला मायनर आर्क आणि याचा करस्पॉन्डिंग आर्क मेजर आर्क. नेक्स्ट पाहूयात. हे पहा, हा झाला मायनर आर्क आणि याचा करस्पॉन्डिंग आर्क मेजर आर्क. इथे राईट करूया. आर वाय मायनर आर्क आणि आर्क आर क्यू वाय मेजर आर्क. आता आणखी सुद्धा आर्क्स तयार होऊ शकतात, पण हे आपण बरेच आर्क्स इथे राईट केलेले आहेत, एवढे सफिशियंट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ सर्कल विथ सेंटर ओ द मेजर ऑफ अ मायनर आर्क इज 110 डिग्री. आता एक सर्कल आहे आणि त्याचा मायनर आर्क आहे 110 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ द मेजर आर्क पी वाय क्यू. आता मायनर आर्क 110 डिग्रीचा आहे, मग मेजर आर्क किती इझी आहे फाइंड आउट करणं. संपूर्ण सर्कल 360 डिग्रीचा आपल्याला माहित आहे, त्यातला मायनर आर्क आहे 110 डिग्रीचा, मग मेजर आर्क किती असणार आहे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बरोबर. सो मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मायनर आर्क. सो 360 डिग्री मायनस 110 दिलेला आहे की नाही. मायनर आर्कचे मेजर किती येणार 250 डिग्री. सो फायनल आन्सर इथे आपले येणार द मेजर ऑफ द मेजर आर्क पी वाय क्यू इज 250 degree. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.